आता पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। टिकटॉकवर बंदी कायम, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा बंदी उठवण्यास नकार। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 80,000 पार, जीएसटी सह सोन्याचे दर प्रति तोळा 82,812 रुपयांवर तर चांदीचे दर 3,700 रुपयांनी वाढले। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा बजेट सादर करणार, तर 31 तारखेला दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक। उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार, दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्तांकडे 23 तारखेला राजीनामा देणार। बॅलेट पेपरवर मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी, जानकरांची मागणी। राजन साळवींच्या मुलाच्या व्यावसायिक भागीदाराला एसीबीची नोटीस, दिनकर सावंतांना एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस। शुभम साळवींच्या जबाबानंतर आता व्यावसायिक भागीदारालाही नोटीस। नांदेडमधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला जमीन देण्यास विरोध, तर शेतकऱ्यांच्या मताशी मी सहमत, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांना भेटून पर्याय काढता येईल का ते पाहू, चव्हाण यांची प्रतिक्रिया। राडा रोडात दिसल्यास आता अधिकाऱ्यांवर देखील कारवाई, रात्री अंधाराचा फायदा घेत पुण्यातील नदीपात्र, नाले आणि रस्त्याच्या कडेला सर्रासपणे कचरा टाकण्याचे प्रकार वाढले। पुण्यातील मेट्रोच्या जागेवरील डेंगळे पुलाजवळ उभारण्यात आलेल्या 50 झोपड्यांवर कारवाई, वाढतं अतिक्रमण, बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम यावर धडक कारवाई करण्याची महापालिकेची मोहीम। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार। एसटीच्या चालक वाहकांना महामंडळाकडून प्रत्येकी 10% प्रोत्साहन भत्ता दिला जाणार। राज्याचा सायबर सुरक्षा धोरण 2025 तयार केलं जाणार। माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्याकडून सायबर सुरक्षा धोरण कार्यदलाची स्थापना। 10वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार। शाळांना प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना। पिंपरी चिंचवड आरटीओचं सारथी वाहन संकेतस्थळाचं सर्व्हर डाऊन, कागदपत्र अपलोडिंग आणि पेमेंट पावती काढताना नागरिकांना मनस्ताप। मुंबई विमानतळावर 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कस्टम विभागाकडून 2.5 किलो सोनं आणि 248 कॅरेटचे हिरे जप्त, तस्करीत 3 प्रवाशांना अटक। बीडमधील घटनेच्या निषेधार्थ उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा कालावधीत 3 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार, तर मोर्चासाठी 3 डीसीपी, 70 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असणार। उद्याच्या संभाजीनगरमधील मोर्चात मनोज जरांगे उपस्थित राहणार। हत्या प्रकरणाशी साखळी शोधणं गरजेचं, खूप मोठं रॅकेट, जरांगेंचा आरोप। बीडच्या केजजवळील नांदूर फाट्यावरील धाब्यावर देशमुखांच्या हत्येचा कट शिजल्याची शक्यता। 4 दिवसापूर्वी सीआयडी पथकाकडून हॉटेल मालकाची चौकशी। बीडच्या पाटोद्यातील ममदापूरच्या सरपंच मंगलाबाई मामडगे यांना जीवे मारण्याची धमकी, याआधीही मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची सरपंचांची माहिती। मुलानं आत्महत्या केली, न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करेन, सरपंचाचा इशारा। ज्योती जाधवच्या नावे सोलापुरात कोट्यवधींची संपत्ती, बार्शीच्या शेंद्री गावात ज्योती मंगल जाधवच्या नावावर 4 जमिनींचा 7/12, अंजली दमानिया यांचा दावा। मंगल जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ, 3 महिन्यांपासून मजुरी न मिळाल्यानं शिंदे माने कुटुंबाकडून खंत व्यक्त। सारंगी महाजन यांच्याकडून संतोष देशमुख कुटुंबियांची भेट, सारंगी महाजन या धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्या मामी। हिंगोलीच्या हिरडीत मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, बीडमध्ये घडलेल्या घटनेचा हिरडी ग्रामस्थांकडून निषेध। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची वर्ध्यातील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाला अचानक भेट। पंकज भोयर यांनी विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या। बारामतीत कृषी प्रदर्शनाला देशभरातील शेतकऱ्यांची अलोट गर्दी, कृषी प्रदर्शन 20 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुलं राहणार। धुळे जिल्ह्यातील 2002 शाळांपैकी फक्त 566 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या शासनाच्या आदेशाला शाळा प्रशासनाकडून केराची टोपली। गोंदिया गंगाझरी विभागात पॉवर ब्लॉकमुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, 18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम। या काळात डी गर्डर लॉन्चिंगच्या कामासाठी पॉवर ब्लॉक। एसटी महामंडळाकडून 62 वर्षांहून अधिक वय नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनुबंध तत्वावर कामावर घेण्याचा निर्णय। एसटीच्या निर्णयाचा चंद्रपूरमध्ये युवक काँग्रेसकडून कडाडून विरोध। कोल्हापुरात कंदमुळं आणि
औषधी वनस्पतींचं प्रदर्शनात 100 प्रकारची कंदमुळं आणि औषधी वनस्पतींचा समावेश. जालना महापालिकेचा सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर हातोडा. वाळकेश्वर नगर भागातील 10 अतिक्रमणं जमीनदोस्त. अतिक्रमण स्वतःहून काढा अन्यथा कारवाई करू, महापालिकेचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा हैदोस. रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकांचं वन्य प्राण्यांकडून मोठं नुकसान. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये पपईच्या दरात वाढ. पपईची 9 ते 10 रुपये प्रति किलोच्या दरानं विक्री. शेतकऱ्यांना दिलासा. जालन्यात बदलत्या वातावरणामुळे ताप आणि सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ. महिन्याभरात 8,000हून अधिक रुग्णांवर उपचार. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. हिंगोली शहरातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीचे गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. मुलींच्या सतर्कतेमुळे विद्यार्थिनीचे प्राण वाचले. आत्महत्येचे प्रयत्न मागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट.